जगह भी थी और मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के दरमियान से हवा के रास्ते खेला था 4 रनों के लिए। इस बार दिशा से भटके उसका ज़्यादा फायदा नहीं उठा पाए, शॉट फाइनली को बीट नहीं कर पाए विनोद। इससे पहले कि फील किया जाता है एक तेज सिंगल वहां पर, स्कोर आगे बढ़ता हुआ भावेश स्पोर्ट्स किरवली का 5 रन बगैर नुकसान के। चांगली सुरुवात आपल्याला विनोद बजागेकडून पाहायला मिळते, कारण पहिल्या चेंडूवर चौकार त्याने प्राप्त केला. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मात्र संधी निर्माण झाली होती, परंतु टायमिंग तो बरोबर साध्य करू शकला नाहीये आणि त्याचमुळे एका धावेवरच तो मात्र समाधानी त्या ठिकाणी राहू शकला. आणि या ठिकाणी डाबा एस्टीवर खराब चेंडूची फेकी, त्याला हुक केला आणि पाठवला लॉंग लेगच्या दिशेने. छोटा पॉकेट बडा धमाका येतोय पप्पूच्या बॅटमधून, हा दर्शनीय चौकार. खाता खुला है, थोड़ा सा जोखिम भरा स्ट्रोक जरूर था, लेकिन सही कंट्रोल के साथ खेल रहे हैं. इस बार पुल कर दिया है और फिर से 4 रन. डीप में खिलाड़ी मौजूद थे, लेकिन पहले बाउंस पर गेंद फील्डर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर. लगातार दूसरा चौका पप्पू के बल्ले से. पण स्पेशली भावेश फड किरवली संघासाठी दोन्ही फलंदाज आपण जर पाहिलं तर नक्कीच जो पॉवरप्लेचा षटक सुरू आहे त्याच्यामध्ये नक्कीच कुठे धावांची लयलूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोघांच्या वतीने पाहिलं तर अगदी आक्रमकता बॅटिंग पाहायला मिळते आणि त्याचमुळे मात्र डबल फिगर मात्र या ठिकाणी क्रॉस केली आहे दोन्ही फलंदाजाने. हो, पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी शफल होऊन घेण्याचा प्रयत्न करतो. ही लेंथ पाहिली तर अगदी उजव्या अष्टीच्या रोखाने हाताळली होती कुमारने, पण त्यांचा लेगबायचा इशारा, अवंतर धाव या ठिकाणी पाहायला मिळते आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या आता पोहोचेल बिनगडीबाद 14 धावा. काफ़ी महंगे साबित हुए हैं पहले ओवर में कुमार रंधवी. एक ओवर पिच गेंद, 2 शॉर्ट पिच गेंदे जिन पर चौके लगे हैं. ओहो, इस बार अपने ही जोन में पटक दिया था, अपने ही सामने पटक दिया था. वाइट का इशारा अंपायर द्वारा और साथ में 1 फॉर दी ओवर का इशारा भी करते हुए अंपायर सुदीप अंबव ने. स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में है बाला इकारे. अंपायर्स काफ़ी प्रोफेशनल है इस टूर्नामेंट में. स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन. बहुत ही दमदार शुरुआत यहाँ पर भावेश स्पोर्ट्स किरवली के लिए. आगे निकले, इस बार बैट्समैन छोड़ दिया गेंद को, लेग स्टंप के बाहर भटक गए इस बार कुमार. काफ़ी दबाव में नजर आते हुए. एक अच्छे अनुभवी खिलाड़ी है, सिटी क्रिकेट का भी अच्छा खासा अनुभव रखते हैं, लेकिन जिस तरह की गेंदबाज है उस तरह की गेंदबाजी अभी तक नहीं कर पाए हैं इस मैच में कुमार. आणि या सीझनचा जर आपण ज्या असोसिएशनच्या ज्या अंतर्गत स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत त्या असोसिएशनमध्ये पहिला षटक असं आहे कुमार रणदीवचं की त्याने हा मागडा षटक हाताळलेला आहे. एकूण 16 धावा त्याने खर्च केले आणि त्यानंतर जोरदार अपील पाहायला मिळते या लेग बिफोरच्या रूपाने. परंतु पंचांनी सांगितलं की या चेंडूची पिचिंग जी होती मात्र ती डाव्या स्टिकच्या थोडीशी बाहेर पाहायला मिळाली आणि या लेग बायचा इशारा पंचांकडून आपण पाहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत बिनगडीबाज 17 धावा. जबरदस्त सुरुवात आणि असं वाटतं की या मॅचमध्ये मुठवल संघावर खतरा उरतो की काय. ज्याप्रमाणे या पप्पू बॅटिंग करतो, या विनोदने मात्र चांगली सुरुवात करून दिली आणि आता मात्र छोटीशी टीम मिटिंग आपल्याला पाहायला मिळते. शुरुआत बहुत ही उम्दा भावेश स्पोर्ट्स खिरवली टीम की. 4-4 ओवर का यह मुकाबला है. सेकेंड राउंड के 2 मैचेस अभी तक खेले जा चुके हैं आज के दिन के खेल में. ये दूसरे दिन का खेल सीधा प्रसारण आप तक पहुंचाया जा रहा है ग्रामीण टेनिस क्रिकेट द्वारा. तेजस बोयर एंड कंपनी बहुत ही अच्छा कार्य करती हुई. पहले ओवर के बाद स्कोर हुआ है 17 रन बिना किसी नुकसान के. 3 चौके पहले ओवर में. विनोद के बल्ले से एक बाउंड्री और 2 चौके पप्पू के बल्ले से निकले हैं. नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए कमेंट्री बॉक्स से एंड से संजय. वापसी करनी होगी यहाँ पर मकरन स्पोर्ट्स मुठवल टीम को. टॉस जीता उनके कैप्टन ने, पहले गेंदबाजी चुनी, लेकिन कप्तान को जो अपेक्षा थी पावर प्ले के ओवर में कुमार से, वो कहीं ना कहीं कुमार पूरी नहीं कर पाए. संजय की पहली गेंद, फुल टॉस है, इस बार उछाल के खेल दिया है डिप स्क्वायर लेग के ऊपर से, झन्नाटेदार शॉट, 6 रन.
या ठिकाणी या चिमणी तर नाही उडाली, परंतु विनोद बजेगाच्या बॅटमधून नक्कीच उडालाय. अगदी त्याच्या झोनमध्ये चेंडू होता आणि म्हणजे या फटक्यावर पाहिजे तर पूर्ण ताकद झोकली नव्हती. टायमिंगच्या स्वबलावर तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी युजफुल टॉस, फिंगर रोल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता आणि मनगटीचा वापर पाहायला मिळाला. आणि चेंडू पहा जातो आणि शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या ठिकाणी या चेंडूला कैद केलं आमच्या बर्थडे बॉय मिस्टर साहिल भोईर. काय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करतो या ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी. या षटकार आलाय, षटकाराने स्वागत केलं संजयचं आणि या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या बिनगडी बाद 23 दरम्यान. या ठिकाणी या दोरिंगपाडा गावचे उद्योजक आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू मिस्टर पंडित गोडे यांचं आमच्या मुख्य व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. त्यांची स्पर्धासुद्धा तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. 12 जानेवारी ते 15 जानेवारी असा हा कालावधी त्यांच्या स्पर्धेचा आहे. आम्ही नक्कीच या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. इस बार शॉट गेंद हवा में खेला, मिस टाइम कर बैठे, आसान सा कैच मिड ऑन पर, पूरा स्ट्रोक खेल ही नहीं पाए. गेंद उतनी सटीक तो नहीं थी, छोटी गेंद थी, थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद थी और पुल शॉट जो खेलना चाहते थे उस तरह से खेल नहीं पाए विनोद बजागे. निराश होकर पेविलियन में लौटते हुए अच्छा स्टार्ट मिला था लेकिन उसको कैपिटलाइज नहीं कर पाए. काफ़ी मायूस होकर पवेलियन में लौटते हुए विनोद बजागे. देखिए शॉट गेंद थी और काफ़ी लेट हो गए, गेंद उनके बिल्कुल करीब आ गई तब जाकर वो शॉट एग्जीक्यूट करने का उन्होंने प्रयास किया. थोड़ा जल्दी भी शायद खेलने की आवश्यकता थी, जो खींचना चाहिए था पुल शॉट जैसे खेला जाता है वैसे खेल ही नहीं पाए. आधा अधूरा स्ट्रोक और एक आसान सा कैच मिड ऑन फील्डर के लिए. 23 पर गिरा है पहला विकेट भावेश स्पोर्ट्स किरवली टीम का. हालांकि आकर्षक शुरुआत ज़रूर दिलाई है दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने. विनोद ने आउट होने से पहले 11 रनों का योगदान दिया, एक चौका और एक छक्का उनकी पारी में शामिल. पप्पू 8 पर बैटिंग करते हुए और अब नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचते हुए हेमंत घरत, युवा खिलाड़ी है और मैदान के दोनों तरफ अच्छे शॉट्स खेल सकते हैं, ऑफ साइड और ऑन साइड में. अच्छा प्लेटफॉर्म मिला है हेमंत को, इसका फ़ायदा उठाने का प्रयास करना होगा. और दूसरी तरफ मुटवल टीम को सफलता चाहिए थी, सफलता मिल गई है, उसका फ़ायदा अब आगे उठाना होगा गेंदबाजों को. लेकिन जगह दे बैठे, बढ़िया शॉट ऑन द राइज खेल दिया है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ. वहाँ पर खिलाड़ी मौजूद है लेकिन खराब क्षेत्र रक्षण, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. हिस्से पर लगी थी, टो एंड पर लगी थी, लेकिन फिर भी काफ़ी तेज़ गति से गेंद ट्रैवल कर रही थी. और यहाँ पर देखिए फील्डर पहुँचे थे, पूरी तरह से पहुँच ही नहीं पाए. कदमों का इस्तेमाल लॉफ्ट कर दिया है मिड ऑन के ऊपर से. डीप में खिलाड़ी तैनात है, कोई गलती नहीं, बढ़िया कैच लॉन्ग ऑन की दिशा में. विकेट का पतन होता हुआ अभी अभी चौका जड़ा था हेमंत ने, लेकिन फिर से एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया और आउट होकर पेविलियन में लौटते हुए. कार बने हैं हेमंत घरत, चौके से खाता खुला था और थोड़ा सा संयम भी दिखा सकते थे मेरे ख्याल से, लेकिन यहाँ पर ज़बरदस्ती एक आक्रामक शॉट खेलने का प्रयास किया. गेंदबाज की तारीफ करनी होगी, इस बार ज़्यादा आगे रखने का प्रयास बिल्कुल भी नहीं किया गया था क्योंकि कदमों का इस्तेमाल कर रहे थे बल्लेबाज और आखिरकार अपने जाल में फंसाया है गेंदबाज संजय ने. दूसरी सफलता उनके खाते में. स्कोर है 27 रन 2 विकेटों के नुकसान पर. नए बल्लेबाज राजेश भोईर नंबर 4 पर आए हैं खेलने के लिए. मौसम बहुत ही खूबसूरत है और खूबसूरत आयोजन इस टूर्नामेंट का. ऑन साइड में उठा के खेल दिया है, फील्डर बहुत दूर है. अच्छी फील्डिंग करते हुए कुमार. गेंदबाजी उतनी सटीक कर रही नहीं कुमार की, लेकिन आउटफील्ड में अच्छा कार्य करते हुए अपनी टीम के लिए सिंगल से खाता खुलता हुआ राजेश भोईर का.
यापुढची लढत तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल चालू सामन्यात विजेता संघ आणि नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा या दोन्ही संघांमध्ये तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळू शकेल. या ठिकाणी लोअर फुटा चेंडू सरळ बॅटने या ठिकाणी लॉप केला जातो. ज्या मिडॉनला थोडीशी मिसफील्ड पाहिली आपण सुधीरकडनं. जर चेंडूला व्यवस्थित त्या ठिकाणी पकडण्यात आलं असतं तर कदाचित काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही घडलं नाही आहे. तर संजयने शेवटच्या चेंडूवर एक सिंगल धाव त्या ठिकाणी खर्च केली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 17 आणि या ओव्हरमध्ये नक्कीच 2 विकेट्स प्राप्त केले संजयने, परंतु 12 धावा त्यांनी खर्च केल्या. त्याला स्पीडअप करा, जास्त केलं या ठिकाणी तुम्ही थांबवू नका. रन बनाने का औसत इस समय 14.50 रन प्रति ओवर। बहुत अच्छे रन रेट के साथ किरवली टीम खेल रही है और चाहेंगे किरवली के समर्थक, उनके कैप्टन और उनके बल्लेबाज की इसी तरह का रन रेट आने वाले 2 ओवर्स में भी मेंटेन किया जाए और इसी रफ्तार से रन्स बनाएंगे तो 4 ओवर में 58 रन बन सकते हैं, जो कि बहुत ही बेहतरीन टोटल रहेगा। लेकिन दूसरी तरफ यदि मुठवल टीम का हम जिक्र करें तो उनके कप्तान चाहेंगे कि गेंदबाज वापसी करे और आखिर के 2 ओवर्स में कम से कम रन खर्च किए, कहीं ना कहीं 45 के अंदर भी यहाँ से रोकते हैं तो एक अच्छा कमबॅक उनका रहेगा। परंतु भावेशपट किरवली संघाचा मात्र या ठिकाणी प्रयत्न असेल की जी आपल्याला सुरुवात मिळाली आहे ती सुरुवात मात्र आपल्याला कंटिन्यू या ठिकाणी ठेवायची आहे. किमान 50चा आकडा नक्कीच आपल्याला या ठिकाणी क्रॉस करणं गरजेचं आहे आणि तोच या ठिकाणी प्रयत्न असेल पप्पू आणि हेमंत बाद झाला. राजेश आहे पप्पूच्या सोबतीला. आतापर्यंत पप्पूच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले. वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय. राजेशने एक चेंडू फेस केला, एक धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज सुबोध. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे, चांगला बॅटर त्यानंतर चांगला गोलंदाज. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी भरपूर वेगाने हाताळला, परंतु लाईन मात्र चुकीची पाहिली आपण. डावा स्टिकच्या पलीकडे चेंडू मात्र निघून गेला. दोन्ही आता समांतर पंचांचे पाहायला मिळाले आणि वाईटचा इशारा आपण पाहतोय. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचतोय. आगे रखी हुई गेंद थी, अच्छी रफ्तार इनके पास ज़रूर है, लेकिन गति के साथ प्रगति करनी है तो अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी करनी होगी। इस बार स्लॉट में गेंद उठा के खेल दिया, लेकिन सीधे फील्डर के पास। बढ़िया कैच, डीप वाइडिश मिड विकेट पर, गुरनाथ आउट। अतिशय सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालं. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये तेजी शोधते त्या ठिकाणी. कुठल्या प्रकारची मात्र चुकी झाली नाही आहे आणि त्याचवेळी आता नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नितीन भंडारी पाहायला मिळते. एक महत्त्वाची अनाऊन्स आहे मित्रांनो, या असोसिएशनच्या वतीने जे जे संघ या असोसिएशनमध्ये खेळत आहेत त्यांच्यासाठी उद्या किंवा परवा तुम्हाला फॉर्म दिले जातील आणि ते फॉर्म तुम्हाला मंडेपर्यंत MD यांच्या ऑफिसवर मात्र तुम्हाला जमा करायचे आहेत. तर प्लीज जे संघ खेळणार आहेत त्यांना मी विनंती करतो, या जे तुमचे प्लेइंग 11 आहे त्यांचे फोटोसहित तुम्हाला मात्र ते फॉर्म सबमिट करायचे आहेत. सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. सुबोध की अगली गेंद, यॉर्कर की कोशिश, ड्राइव किया और तेज सिंगल यहाँ पर लेने का प्रयास, अपील हो रही है लेकिन अपील को ठुकराते हुए अंपायर अच्छी टेक्निक बल्ले को ग्राउंड करते हुए आए थे और विद द स्ट्रोक उन्होंने रन लेने का प्रयास किया था, जिस वजह से ये चिकी सिंगल पूरा करने में कामयाब रहे। अच्छी सोच की गेंदबाजी, बिल्कुल स्टम्प्स टू स्टम्प्स गेंदबाजी करने का प्रयास, अच्छे गति के साथ गेंदबाजी करते हैं सुबोध, निश्चित रूप से प्रभावित कर रहे इस सीजन में सुबोध। इस बार ड्राइव कर दिया, गेंद हवा में है, वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर वहां पर मौजूद, एक और अच्छा कैच, एक और विकेट का पतन।
पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिली 2 ओव्हरमध्ये 29 धावा होत्या आणि असं वाटतं की सुबोधने मात्र या ठिकाणी या मकरंद स्पोर्ट मुठवत संघाला कमबॅक करणारं षटक इथे मात्र आपण पाहिलं. कालसुद्धा अशीच प्रकारची स्थिती तुम्ही पाहिली होती. ओम इलेव्हन किरेडू संघाची क्वालिफायच्या मॅचेसमध्ये पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 33 धावा त्यांनी घेतल्या होत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी एकच धाव घेतली आणि त्यांचा प्रवास मात्र या स्पर्धेतून समाप्त झाला. आणि भावेशपट किरेवली संघ पहा, जी सुरुवात करून दिली ती विनोद पप्पूने, ती सुरुवात मात्र ठेवणं गरजेचं होतं कुठेतरी, परंतु त्यानंतर सुबोधचा स्पेल पाहिला आपण. 2 गडी आतापर्यंत त्यांनी बाद केले, 4 लिगल चेंडू हाताळलेले आहेत, 3 लिगल चेंडू हाताळलेले आहेत आणि आतापर्यंत 2च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त वापसी. कहीं ना कहीं समझदारी का क्रिकेट यहाँ पर बल्लेबाजों द्वारा देखने को नहीं मिल रहा है। पिछले 3 बल्लेबाज खासतौर पर जिस तरह से आउट हुए हैं, छक्का लगाने के प्रयास में कैच आउट हुए हैं बाउंड्री लाइन के नज़दीक, तो कहीं ना कहीं शॉट सिलेक्शन यहाँ पर थोड़ा सा गलत देखने को मिल रहा है। कुणाल आए हैं, आते ही ड्राइव कर दिया है गेंद को मिडॉन की दिशा में, बढ़िया फील्डिंग वहाँ पर सुधीर द्वारा। 1 ही रन मिलेगा, स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन 4 विकेटों के नुकसान पर। इस ओवर के बाद एक और ओवर का खेल बचा हुआ है और अभी भी मैं समझता हूँ कि 50 के करीब टीम पहुँच सकती है, लेकिन कहीं ना कहीं विकेट पर टिकना होगा बल्लेबाजों को। नितिन भंडारी अब सामना करने के लिए तैयार। एक और बढ़िया गेंद, लगातार फुलर लेन की गेंदबाजी देखने को मिल रही है, शानदार गेंदबाजी, सिंगल इस गेंद पर। एक बहुत ही सफल ओवर यहाँ पर साबित होता हुआ सुबोध का। केवल 4 रन अभी तक खर्च किए हैं सुबोध ने और 2 बल्लेबाजों को चलता किया है। लाईन चांगली त्यांनी मात्र त्या ठिकाणी फेक केली आहे. अतिशय योग्य टप्पा इथे मात्र त्यांनी निवडला आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी साकारतो. या ठिकाणी पहा पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू मात्र स्पर्शी होता, चेंडू ट्रॅव्हल झाला आहे अगदी फाईनच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडीशी रॉंग ऑन थ्रो पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र दुसरी धावसुद्धा मात्र या ठिकाणी कंप्लीट करण्यामध्ये यश मिळालं. ते म्हणजे दोन्ही फलंदाजांना कुणाल आणि नितीन भंडारी असे 2 बॅटर आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना भावेशपट किरोली संघाची आपल्याला पाहायला मिळते. या 4 गडी बाद 35 धावा, म्हणजे या ओव्हरमध्ये या सुबोधने गडी बाद केले 2 आणि धावा फक्त खर्च केल्या 6. क्या बात है, वाह भाई. और रनों का जो ग्राफ है वो लगातार अब गिरता चला जा रहा है। पहले ओवर में 17 रन आए, दूसरे ओवर में 12 रन आए और तीसरे ओवर में सिर्फ 6 रन आए और उसका प्रमुख कारण यही रहा है कि विकेट्स भी नियमित अंतराल पर गिरते रहे हैं। अच्छी वापसी की है मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम ने। आखिरी ओवर का खेल बचा हुआ है भावेश स्पोर्ट्स किरवली टीम की पारी में। अभी भी जो करंट रन रेट है वो 11 के ऊपर है, 12 के करीब है, जो कि बुरा नहीं है, अच्छा ही रन रेट है, लेकिन निश्चित रूप से अच्छी वापसी पिछले 2 ओवर्स में रही है गेंदबाजों की। सुधीर के हाथ में गेंद नजर आती हुई, नितिन भंडारी फील्डिंग का मुआयना करते हुए, एक सीनियर खिलाड़ी है। कई टूर्नामेंट में हमने देखा है कि नितिन ने गेंदबाजी बहुत अच्छी की है, लेकिन बल्लेबाजी में भी उनसे काफ़ी उम्मीदें होती है। बल्लेबाजी में उस तरह का प्रदर्शन अभी तक देखने को नहीं मिला है जिसकी अपेक्षा है। खास करून या सीझनमध्ये आज आपण जर पाहिलं तर हवी तशी परफॉर्मन्स नितीन भंडारीकडनं मात्र आपण भरपूर साऱ्या अपेक्षा करतोय, परंतु तशा उच्च लेवलचा खेळ तो अजूनही मात्र कुठल्याही स्पर्धेमध्ये प्रस्थापित करू शकला नाही. कारण एक जुना जाणता खेळाडू आहे, भरपूर अनुभव आहे त्याच्याकडे आणि भावेशपट किरवली संघाचा जर विचार आपण केला तर नक्की त्या संघात एक लेजंड खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण नक्कीच पाहू शकतो. आणि त्याला मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये आता मात्र काहीतरी करावं लागेल. आपल्या संघाला जर चांगल्या स्थितीमध्ये जर घेऊन जायचं असेल, 50 धावांचा टप्पा तुम्हाला नक्कीच क्रॉस करायचा असेल तर या ठिकाणी नितीनला किमान या ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. आणि दुसरीकडे कुणाल आहे, कुणालने सुद्धा मात्र चांगली साथ जर दिली तर मात्र या ठिकाणी एक चांगला स्कोअर भावेशपट किरवली संघ मात्र उभारू शकतोय. लेकिन दूसरी तरफ सुधीर चाहेंगे कि 40 के करीब ही स्कोर को सीमित रखा जाए। डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर। 6 गेंदों का खेल पारी में बचा हुआ है। नितिन के लिए फील्डिंग की जो जमावट है उसमें ऑन साइड में 3 खिलाड़ी बाउंड्री पर है, एक डीप स्क्वायर लेग है, डीप मिड विकेट है, एक लॉन्ग ऑन है। मिड ऑन थोड़ा सीधा है और दायरे के अंदर है, एक शॉर्ट फाइन लेग भी रखा गया है और लाइन ऑफ स्टंप के बाहर अच्छी लाइन कट करना चाहते थे, बैट्समैन चूक गए। ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन और एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर है, डीप कवर में एक खिलाड़ी है और एक लॉन्ग ऑफ है, यानी कि 4 खिलाड़ी ऑफ साइड में, 5 खिलाड़ी ऑन साइड में। इस तरह का फील्ड प्लेसमेंट मकरंद स्पोर्ट्स के कैप्टन ने लिया है। स्विंग एंड में लंबा हिट लेना चाहते थे, इस बार अंदर की तरफ कटी थी गेंद। एक और बेहतरीन गेंद, अच्छी शुरुआत यहाँ पर गेंदबाज सुधीर द्वारा। पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळत होता, परंतु त्यानंतर गोलंदाजांचा पलटवार पाहतोय आपण.
खास करून सुबोधने मात्र चांगला कमबॅक केला आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता मात्र सुधीर चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी टापण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्राच्या मिडॉनवर डायरेक्ट हिट आणि या ठिकाणी फलंदाज होईल फिट. धक्का क्रमांक 5 वा लागत असताना भाबे स्पोर्ट किरवली संघाला. आणि आपण नितीनच्या खिलीचा जर विचार केला तर त्यांनी एकूण चेंडू फेस केले 5 आणि फक्त 2 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. जबरदस्त फील्डिंग अजीत द्वारा मेडॉन की दिशा में और सटीक निशाना उनका. नितिन की बल्लेबाजी में बिल्कुल भी आत्मविश्वास नहीं झलक रहा था. 2 लगातार डॉट गेंदें खेल चुके थे इस आखिरी ओवर में और आखिरकार तीसरी गेंद पर सिंगल चुराने के चक्कर में रन आउट हुए हैं. सिर्फ 2 रनों का योगदान दे पाए. 35 पर गिरा है ये 5वां विकेट. नए बल्लेबाज अभिषेक नॉन स्ट्राइकर से इन पर स्ट्राइक कुणाल के पास. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, बढ़िया गेंदबाजी. गेंदबाज काफ़ी शातिर है, काफ़ी चतुर है सुधीर. उनको पता है कि बल्लेबाजों का स्ट्रांग जोन क्या है, वो कहाँ पर ज़्यादा खेलने की कोशिश करेंगे, उसके अनुसार ही उन्होंने गेंदबाजी की है. और हल्का सा मूवमेंट उनको मिलता रहा है. कटर्स का अच्छा इस्तेमाल किया है, पेस में हल्का सा परिवर्तन करते रहे हैं और लाइन उनकी बहुत ही लाजवाब. बिल्कुल गेंदबाज चतुर है, लेकिन बल्लेबाज क्या कर रहे हैं. काय सुरुवात मिळाली होती भाबे स्पोर्ट किरवली संघाला, परंतु भरपूर निराश खेमा आता मात्र आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतो. या फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला होता कुणालने. 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि या 4थ्या चेंडूवर या स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला दुसरी धाव पाहायला मिळाली. 5व्या चेंडूवर काय जबरदस्त स्लॉग ओव्हर इथे मात्र सुधीरकडनं आपण पाहिलं. आणि त्यानंतर पहा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळालं. आणि अशा रीतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडीबाज 37 धावा. म्हणजे पहा आपण जर षटकाचा आलेख पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 12, तिसऱ्या ओव्हरमध्ये सुबोधने धावा खर्च केल्या 6 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सुधीरने धावा खर्च केल्या फक्त 2. म्हणजे उतरता क्रम इथे मात्र पाहायला मिळाला. आय थिंक चढता क्रम होणं गरजेचं होतं, परंतु हाच तर क्रिकेट आहे मित्रांनो. कधी सामन्याचे चित्र पलटी होईल, बदलेल, याची आपण मुळीच भविष्यवाणी करू शकणार नाही आहे. लेकिन जितनी भी तारीफ की जाए उतनी कम मकरन स्पोर्ट्स मुटवल के गेंदबाजों की. खराब शुरुआत रही थी कुमार द्वारा, लेकिन उसके बाद तीनों गेंदबाजों ने अच्छा प्रदर्शन किया. खासतौर पर दूसरे ओवर में जो 2 विकेटें मिली, वहाँ से कहीं ना कहीं दबाव में नजर आई भावे स्पोर्ट्स किरवली टीम. और अब कुल मिलाकर 38 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए मकरन स्पोर्ट्स मुटवल के सामने. तर पुन्हा एकदा एक मी अनाऊन्स करतो या अध्यक्षांच्या माध्यमातून, जे संघ आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत आहेत त्यांना नक्कीच उद्या किंवा परवा जे फॉर्म दिले जातील, रजिस्ट्रेशनचे जे फॉर्म असतील आणि जे तुमचे प्लेइंग 11 आहे त्या खेळाडूंचा फोटोसहित तुम्हाला मात्र तो फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेसाठी एक नक्कीच खूप मोठी उपलब्धी मित्र म्हणेन, कारण लाईव्ह चॅटमध्ये मात्र एक चांगलं कमेंट आपण पाहतोय. कारण अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन सन्माननीय भगवानजी बाबू पाटील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे त्यांनी कार्य घडवलं, रोशन पाटील, सुधीर पाटील आणि पूर्ण बीबी स्पोर्ट त्यांची कमिटी, आणि नक्कीच त्याचं भरभरून कौतुक केलं आहे मिस्टर विजय पाटील यांच्या वतीने ही कमेंट नक्कीच आलेले आहे. नक्कीच धन्यवाद विजयजी पाटील. आपणसुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि तुमचा आभार व्यक्त करतोय. आणि हा सामना समाप्त झाल्यानंतर जो चालू सामन्यात विजेता संघ असेल तो संघ लगेचच फाईट करेल नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाच्या विरोधात. थोडासा वेळ आहे तर आपण ऐकूया पुन्हा एकदा DJ अजय यांच्या माध्यमातून एक स्वमधुर संगीत. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आमचं मुख्य व्यासपीठ आणि रोशन पाटील भरपूर खुश आहेत, कारण चांगली उपलब्धी त्यांनी प्राप्त केली आहे. त्यानंतर या स्पर्धेचे परिणिते सन्माननीय भगवान शेठ बाबू पाटील
ACO इताडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्ही पाहता आणि काय चेहऱ्यावर स्वीट स्माईल आहे त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल. शैलेश पाटील, त्यानंतर निलेशजी पाटील, दयानंद पाटील, एक जबरदस्त पर्सनॅलिटी आणि इतर पाहुण्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकाल. सन्माननीय यशवंत पाटील इताडे गावचे समाजसेवक आणि शरदजी पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. रूप इताडे गावचे JD हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं आम्ही या कॉम्बॉक्समधून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे दत्तूजी तिसकर काका सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काकांना कोण विसरेल, कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटपासून कुठलाही मानव मात्र दूर राहू शकणार नाही आहे. आणि त्यानंतर पहा टॉस बॉक्समधून एन्जॉय करत असताना आमचे मिस्टर सुधीर पाटील सेल्फी तिथे मात्र निकेत या ठिकाणी घेण्याचा एक छोटासा प्रयत्न, चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने. 38 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघासमोर ठेवण्यात आलेला आहे. बावीस स्पोर्ट्स किरवली संघाकडून विशाल आणि तेजस हे सलामीची जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज विनोद बजागे. बॅटिंगमध्ये आपण बघितलं खूप दमदार सुरुवात विनोद आणि पप्पूनं केली होती, परंतु त्या चांगल्या सुरुवातीचा फायदा मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना घेता आला नाही. तरी देखील आपण बघतो की एक फायटिंग टोटलपर्यंत मजल मारलेली आहे किरवली संघानं. चांगला संघर्ष येथून देखील होऊ शकतो या मॅचमध्ये. पहिला बॉल सामना करेल फलंदाज विशाल आणि पहिलाच बॉल फुलटॉस आहे, फेकून दिलाय काउ कॉर्नर रिजन मधून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हा येतोय उत्तुंग षटकार. नक्कीच अजय, आपण जर मागील 2-3 वर्षाचा खेळ जर पाहिला तर नक्कीच मुठवल गावाची ओळख जी होती ती रणजित पाटील, अजित पाटील, सुधीर असतील. परंतु मागील 17पासून जर आपण जर खेळ पाहिला तर विशाल आणि तेजेश काय जबरदस्त बनाट फॉर्ममध्ये आहेत आणि जबरदस्त चांगल्या टचमध्ये आहेत. आणि त्याचा प्रत्यक्ष उदाहरण देत असताना या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवर आला होता षटकार आणि त्यानंतर पुढील चेंडूवर पाहायला मिळतोय हा दर्जेदार चौकार. टॉस यावेळचा बॉल चांगला होता, परंतु हा फटका बनवण्यात आला. ऑफस्टिकच्या बाहेर जात असताना चेंडूला काढलं होतं. स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या मधून 4 धावांसाठी सीमारेषा पलीकडे फलंदाज विशालनं अतिशय आक्रमक सुरुवात पाहायला मिळते विशालकडून. यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी, चांगला बॉल, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स, अचानकपणे उसळलेला चेंडू होता. चेंडूची लेंथ जरूर थोडीशी कमी ठेवली होती यावेळेस आणि लाईन देखील फार चांगली पाहायला मिळाली. अप्रतिम डिलिव्हरी. तर नक्कीच आपण मित्रांनो कालपासून जे स्वादिष्ट जेवण आपण या ठिकाणी करतोय त्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य इताडगावचे यशवंत कातोड पाटील यांच्या माध्यमातून ते जेवण तयार करण्यात येत आहे. त्यांचासुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या ठिकाणी या पंचांना प्रश्न विचारला आऊस द्याट आणि चेंडू जाऊन सरळ स्थानवर आदळतोय आणि हा लागतोय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला तेजसच्या रूपाने, माफी असावी विशालच्या रूपाने मात्र हा पहिला धक्का. पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय आणि ऑफस्टिकला धडकलाय. जबरदस्त गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते विनोदकडून. पुन्हा एकदा तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. अप्रतिम टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहे. 10 धावांवर पहिला धक्का लागलाय. या ठिकाणी आपण बघितलं की फलंदाज अत्याधिक आक्रमक होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता.
जी धावांची सरासरी त्यांना राखायची सुरुवातीपासून 38 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी ती आहे 9.50ची आणि अगदी पहिल्या 2 चेंडूंवरच 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी सिंगल देखील घेता आली असती, स्ट्राईक रोटेट करता आली असती, परंतु तसं काही करण्याचा प्रयत्न विशालने केला नाही आणि त्याचा फायदा अखेर विनोदनं उचलला आहे. उजवी एष्टी वाकवली गेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय, रणजित पाटील. पण की मित्र म्हणे की कुठेतरी विशालने घाई केली, कारण 2 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच इथे संयम ठेवू शकले असते, परंतु तसं काही घडलं नाही आहे. गोलंदाज विनोद मात्र कमबॅक करत असताना परंतु रणजित पाटील या पहिल्या चेंडूवर इज ऑन फायर. पहिल्या चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर आणि पहिला चेंडू चांगला टाकलाय. जास्त वेग नव्हता पहिल्या बॉलमध्ये, थोडा लवकर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा संत गतीनं चेंडू टाकलाय अपील आणि यस इज गॉन. लेग बिफोर विकेट. विकेटचं पतन होत आहे. सिलेक्शन पाहिलं आपण तेजेशकडनं. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव केला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूच्या मिरिटवर मात्र फटका पाहायला मिळाला नाही. जेवण अगदी इष्टांच्या मध्ये मात्र या ठिकाणी पकडण्यात आला आणि योग्य निर्णय पंच बाला ऐकारे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. शून्यावर मात्र माघारी प्रयत्न. नवीन फलंदाज कुमार रणवी जातो या मैदानाच्या आतमध्ये. कुमार गोलंदाजीमध्ये नक्कीच थोडंसं मागणं ठरलं. 17 धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु त्या धाबा वसूल करेल का पाहूया. चौथ्या क्रमांकावर त्याला प्रमोट या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 18 या धावसंख्येवर लागणारा हा पहिला धक्का मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. दर्जेदार सुरुवात गोलंदाज रमेशकडून पाहायला मिळते. ही सुरुवात मात्र त्याला कायम ठेवावी लागणार आहे, तेव्हाच सामन्यामध्ये आपल्याला रोमहर्षकता निर्माण होताना दिसेल. आणि कुमारवर आता मोठी जबाबदारी असणार आहे, कारण दुसरा धक्का लागलाय संघाला. समीकरण एवढं कठीण नाही आहे, परंतु जरूर समोरचा गोलंदाज या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओह, यावेळेस वरची कडा लागली. बॉल ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगानं. लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे. नशिबाचा चौकार. ज्या वेळी या परिसरामध्ये स्पर्धा होत असतात त्यावेळी मात्र विरेंजी चोरगे साहेबांचं चांगलं योगदान नक्कीच मिळत असतो आणि या स्पर्धेची ओपनिंग सेरेमनीमध्ये सुद्धा मात्र ते उपस्थित होते. परंतु मी या ठिकाणी कौतुक करेन रमेशचं. एक चौकार नक्कीच आला या ओव्हरमध्ये, परंतु नक्कीच कुठे नशिबाची साथ मिळाली त्या ठिकाणी फलंदाज झाला, परंतु अचूक लेत आणि अचूक टप्पा त्या ठिकाणी पीक केलाय. डॉट चेंडू येतो. या धावसंख्या स्थिर. 2 गडी बाद 22. सामन्यामध्ये अजूनही चुरस पाहायला मिळते. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेस लॉफ्ट करायचा होता खरं तर, मात्र एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये. डीप स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग, चांगली फेक देखील पाहायला मिळते. फक्त एक धाव ह्या चेंडूवर मिळेल. अप्रतिम गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल रमेश बजागेचं. जास्त वेग त्याच्याकडे खरं तर नाही आहे, परंतु ॲक्युरसी त्यांनी दाखवली आहे. जास्त काही प्रयोग देखील करण्याचा त्याने प्रयत्न केलेला नाही आहे आणि कुठेतरी विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. त्यामुळेच त्याला एक विकेट देखील मिळालेली आहे आणि आत्तापर्यंत अतिशय इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने करून दाखवली आहे. षटकातील शेवटचा बॉल. हो, यावेळेस मात्र चूक घडली आहे गोलंदाजाकडून. आखूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय लॉंग लेग रिजनमधून सीमारेषा पलीकडे. चौकार. मात्र फूट या ठिकाणी या हुकचा अंदाज पाहिला आपण शेवटच्या चेंडूवर आणि एकूण 9 धाबा या ओव्हरमध्ये रमेश बजागेने मात्र खर्च केल्या. 2 षटकांची समाप्ती, 2 गडी बाद 26 धावा आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू शिल्लक 27 धावा झालेल्या आहेत. टार्गेट आहे 38 धावांचं आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. पूर्णपणे या सामन्यावर वर्चस्व एक दबदबा निर्माण केला आहे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने आणि लगेचच नक्षत्र स्पोर्ट सोदरपाडा संघ आपण तयारीत राहायचं आहे. कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे, कारण यानंतर पुढची लढत असेल चालू सामन्यातील विजेता संघ
आणि नक्षत्र चौदरपाडा या दोन संघामध्ये या दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल. कारण या अगोदर गौतमी स्पोर्ट वालची संघाने मात्र देखील टॉप 3मध्ये प्रवेश केला आहे आजच्या दिवसाच्या खेळामध्ये. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जय बजरंग स्पोर्ट भाबा लिपी संघानं आजच्या दिवसातून टॉप 3मध्ये प्रवेश केला आहे. आणि त्यानंतर पाहूया तिसरा संघ कोणता असेल. नवीन षटकाला सुरुवात. हनुमान आलाय, पहिला बॉल आउटसाइड एज, चेंडू ट्रॅव्हल होतोय गलीच्या दिशेनं. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बॉलवर पोहोचतोय, तोपर्यंत सिंगल येथे कंप्लीट करण्यात आली आहे. अगदी सहज सोपं समीकरण आहे फलंदाजांसमोर. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त 10 धावा येथून बनवायच्या आहेत मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीमला. पण की ज्या ज्यावेळी असं समीकरण असतो त्या त्यावेळी अजय गरत नेहमीच सांगतात की ABCD सारखं हे समीकरण आहे, परंतु ABCD म्हणण्यासाठी सुद्धा मात्र तुम्हाला चांगलं शिकावं लागेल, तेव्हा तुम्ही मात्र ABCD म्हणणार आहात. परंतु या ठिकाणी पहा, चांगला फटका मिसफील्ड पाहायला मिळाली. जर असं क्षेत्रक्षण तुम्ही जर केलं तर मात्र तुमचा प्रवास कदाचित या स्पर्धेमधून समाप्त होऊ शकतो. या आणि हा येतोय चौकार. कमिटमेंट तिथे पाहायला मिळालं नाही डीप कव्हर्समध्ये आणि अखेर मिसफील्ड झाली आहे. आधीच कर्जबाजारी, त्यात हे उसने शेजारी, अशा प्रकारची स्थिती किरवली संघासाठी. डाव्या यष्टीवर चेंडूची फेक, चेंडू काढलाय लॉंग लेग रिजनमधून. आणखी एक सुंदर फटका येतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. बाजी पाहायला मिळते रणजित पाटीलकडून. आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ सादर करत असताना खरं तर जास्त स्पर्धांमध्ये या हंगामामध्ये रणजितला आपण बघितलेलं नाही, परंतु जेव्हा जेव्हा तो मैदानामध्ये येतो तेव्हा त्याचा एक वेगळ्या प्रकारचा इम्पॅक्ट असतो. त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि एक क्लास फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. तो क्लास येथे दर्शवत असताना रणजित पाटील अगदी विजयाच्या उंबरठ्यावर संघ येऊन ठेपलेला आहे. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, फक्त 2 धावांची आवश्यकता. नक्कीच मला असं या सत्राचा नक्कीच ठाऊक आहे की या पहिली स्पर्धा त्यांनी स्वतःची स्पर्धा खेळली होती आणि त्यानंतर या दुसऱ्या स्पर्धेमध्ये रणजित पाटील या ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या पहा, ती चूक वारंवार इतर गोलंदाजांनी केली, तीच चूक आता मात्र गोलंदाज हनुमान सुद्धा या ठिकाणी करताना पाहायला मिळतो. या फक्त एका धावेची गरज आहे. स्कोर आर लेवल 37 धावा धावफलकावर आणि एक पाऊल दूर विजयापासून मकरंद स्पोर्ट मुठवळ संघ. यूट्यूबच्या माध्यमातून योगीजी पाटील आणि उत्तमजी पाटील नक्की ती स्पर्धा एन्जॉय करतायत आणि त्यांनी नक्कीच मुठवळ संघाचं या ठिकाणी भरभरून कौतुक केलं आहे. विनिंग शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. रणजित पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा दिलखेच षटकार आणि सामना जिंकलाय मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाने. अनेक अनेक अभिनंदन आणि हार्ड लक गणेश बजागे, हार्ड लक भाबे स्पोर्ट किरवले. आणि देऊया आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. नक्की 2 दावेदार होते या सामन्याचा विचार केला तर, कारण ज्यांनी कमबॅक केलं होतं गोलंदाजीमध्ये या 6 धाबांचा षटक हाताळल्यानंतर 2 विकेट्स प्राप्त केले होते, परंतु या धाबांचा पाठलाग करत असताना 38 धाबांपैकी वैयक्तिक 27 नाबाद धावा ज्याने ठोकल्या. 3 चौकार, 2 षटकारांचा समाविष्ट आणि त्याचं नाव आहे रणजित पाटील. तत्पुरते आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत. नाणेफेकी झाल्यानंतर आपण जे पारितोषिक आहेत ते आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊया. दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल विरुद्ध नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण पहिल्यांदा पाहुण्यांना इन्व्हाइट करणार आहोत. सन्माननीय शरदजी पाटील आणि सन्माननीय जानी तिसकर या आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी लक्ष असू द्या की प्रत्येकी 3 षटकांची ही लढत असेल.